आज माजी पर्यावरण मंत्री आमचे नेते रामदासभाईंच्या सूचनेनुसार त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही आढावा बैठक घेतली। जो लोंढा पुण्या मुंबईला तरुणांचा जातोय तो कृषी विभागात काही ज्या स्कीम आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि राज्य शासनाच्या त्याची अंमलबजावणी करून जर तो युवक इथंच थांबवू शकला तर त्याच्यासाठी ती आढावा बैठक होती। त्याच्यामध्ये भाताची लागवड यावर्षी किती झालेली आहे, द्राक्षाची किती झालेली आहे, बांबूची लागवड आम्ही किती करू शकतो, शेवग्याची लागवड किती करू शकतो, पशुसंवर्धन मार्फत काय आम्ही योजना आणू शकतो याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आणि या बैठकीचा फायदा नक्कीच जिल्ह्यातल्या तरुणांना होईल। जलजीवन मिशन अंतर्गत कामं खूप पेंडिंग आहे म्हणून सांगितलं। जलजीवन मिशनचे 3 टप्पे झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की ग्रामसभेनं तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता दिलेल्या ज्या काही स्कीम आहेत त्यांची इस्टिमेट वाढल्यामुळं 15%च्या आतल्या ज्या वाढलेल्या स्कीम आहेत त्यांची मंजुरी आता मंत्री महोदयांकडे गेलेली आहे आणि 15%पेक्षा जास्त जे आहे त्या अर्थमंत्र्यांकडे गेलेले आहेत। त्याला 15 दिवसामध्ये मंजुरी मिळते। मुंबई राष्ट्रीय महामार्गावर जे आता सर्व्हिस रोड आहे ते पूर्णपणे बाद झाले आणि गेल्या काही दिवसांमध्ये विरोधक त्याच्याबाबत आक्रमक होताना आपली याबाबत नक्की आता भूमिका काय? कसं आहे, विरोधकांनी आक्रमक होणं स्वाभाविक आहे कारण निवडणूक आलेल्याची ही जाणीव झालेली आहे। पण मी आता जो प्रवास करत आलो महाडला देखील थांबलो होतो, भरण्याच्या त्या तिट्यामध्ये थांबून देखील पाहणी केली आणि तिथनं मुख्य अभियंत्यांची मी चर्चा केलेली आहे। येत्या 8 दिवसात पळसप्यापासून ते दोडामार्गपर्यंत स्वतः मी जाणार आहे। केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये अधिकारी असतील, राज्य शासनाचे अधिकारी असतील, परंतु गणपतीच्या अगोदर हा त्रास कमी होईल याची दक्षता राज्य सरकार म्हणून आम्ही पोस्ट अशा पडायला लागलाय। लाडका मुंबई गोवा महामार्ग कधी होणार? लाडकी बहीण झाली पोस्ट कसं आहे, पूर्वी विजय तेंडुलकरांसारखा लेखक होता, पूर्वी शन्ना नवरेंसारखा लेखक होता, पूर्वी रत्नागिरी मतकरींसारखा लेखक होता, आता घराघरात लेखक झालाय मोबाईलमुळे। त्यामुळे त्या टीकेकडे मी काय लक्ष देत नाही। मुद्दा असा आहे की त्याला उशीर का झाला हे महत्वाचं आहे आणि उशीर का झाला हे सर्वश्रुत आहे। ते व्हॉट्सअपवरनं टाकण्याला आपण जास्त कॉग्निझन्स त्याचा घेतो। मला असं वाटतं की तो उशीर का झाला याची उत्तरं फार मोठी आहेत। काही सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल होत्या, काही हायकोर्टामध्ये केसेस दाखल होत्या, ज्यांनी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं घेऊन कामं केली नाहीत। आता याला योगेश कदम, उदय सामंत काही करू शकत नाही। त्याच्यामुळे हे देखील काही व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं पाहिजे, त्याच्यामध्ये कदाचित आम्ही कमी पडतोय। पुलालाही प्रॉब्लेम झाला, आता जाताना ती पाहणी करणार आहे। उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये, धारावीच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली। त्या संदर्भात कठोर म्हणजे काय? उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की जे आमचं जर सरकार आलं तर काढलेले टेंडर आलं तर ना, त्याला आमचा विरोध राहणार आहे। आलं तर आत्ताच्या जी भूमिका आहे आलं तर ना, त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे जी धारावीतले लोक आहेत त्यांना ठीक आहे। ते पण राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील संधी होती, त्यावेळी का झालं नाही? त्यावेळी अदानी चालत होते, त्यावेळीच हे टेंडर काढलेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की अदानींना का टार्गेट केलं जाते मला माहीत नाही, कदाचित मोठा इंडस्ट्रियलिस्ट असेल म्हणून केलं जात असेल, पण अदानींच्या मागं लागण्याच्या अगोदर अंबानी देखील जिलेटिन ठेवणारे कोण होते? सचिन वाजेसारखेच होते। त्या सचिन वाजेला कोणी सरकारमध्ये आणलं होतं? कोणी 100 कोटी रुपयाच्या वसुलीचे त्याला अधिकार दिले होते? याचे खुलासे देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर करावे लागतील। आणि म्हणून धारावीच्या बाबतीमध्ये जी धारावीमध्ये लोक राहतात त्यांना चांगल्या घरात पाठवण्याचा संकल्प जो होता, जे स्वप्न होतं ते वंदनीय बाळासाहेबांचं होतं। म्हणूनच झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू झाली आणि जसं काँग्रेसबरोबर जाऊ नये हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते न विचारात घेता काही लोक काँग्रेसबरोबर गेली। तसंच हे धारावीच्या बाबतीतलं आहे। काँग्रेस सांगतंय अदानी नको म्हणून यांचा कदाचित त्याला पाठिंबा असेल। संजय राऊत असं म्हणतायत की आमदार किंवा मग खासदार जे फोडले त्यावेळेला त्यांनी दूध किंवा मग दही आणि भात देऊन फोडले का, यांची चौकशी अमित शहा करतील का? अजितदादा किंवा मग शिंदेची किंवा मग फडणवीसांची चौकशी लावतील का? कारण महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी आरोप केलेले आहेत। मला ह्या सगळ्या म्हणजे खरं असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायची काही गरज आहे असं मला वाटत होतं। नेतृत्वावर अविश्वास असल्यामुळं विधान परिषदेला आमदार फुटलेले आहेत। आता नेतृत्वावर अविश्वास का निर्माण झाला हे त्याचं आत्मचिंतन करावं ना। 40 आमदार गेले हो, हे सगळं आता इतिहास जमा झालाय। त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद किती आहे लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवलेली आहे।
त्याच्यामुळं मला असं वाटतं की या गोष्टींना काही अर्थ नाही, परंतु नेतृत्वावर विश्वास एकदाच नाही दोनदा दाखवला गेला. एकदा 40 आमदारांनी दाखवला, आता जे 13 उरलेत त्याच्यातल्या देखील 2-3 आमदारांनी आता या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करून दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे नेतृत्वावर का शंका उपस्थित केली जाते याचे देखील खुलासे झाले पाहिजे. लोकसभेमध्ये निगेटिव्ह प्रचार केल्यामुळे तुमचा तोटा झाला, त्याला आता परत तसा प्रकार झाला उत्तर कसं देणार महायुती? एक तर मला असं वाटतं की याला आता उत्तर द्यायची आवश्यकताच नाही. मुस्लिम बांधवांना देखील कळलेलं आहे आणि दलित बांधवांना देखील कळलेलं आहे की त्यांचा वापर कसा करून घेतला. त्याच्यामुळे संविधान काय बदललं जाणार नाही हे काल अमित शहा साहेबांनी देखील ठासून सांगितलं. आणि मुस्लिम बांधवांना देश सोडण्याची काय वेळ येणार नाही. त्याच्यामुळं आपल्या सीट वाढवण्यासाठी केलेलं हे षडयंत्र होतं. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होऊ नयेत यासाठी केलेले षडयंत्र होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब 5 वर्ष हे पंतप्रधान झालेले आहेत. त्याच्यामुळं या फेक नरेटिव्हचा काहीही परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर होणार नाही. आम्ही थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार परत स्थापित करू. सगळी मतं तुमच्याकडे पुन्हा डायव्हर्ट होतात. आता गैरसमज दूर झाले म्हटल्यानंतर नक्की होतील ना. आणि साधी गोष्ट आहे की आजही उबाटाच्या कुठच्याही नेत्यानं असं म्हटलं नाही की आम्हाला मुस्लिम समाजाची मतं पडलेली आहेत, आम्हाला दलितांची मतं पडलेली आहेत. ते काय सांगतात, आम्ही महाराष्ट्र फिरलो म्हणून आम्हाला मतं पडली. याचा अर्थ किती मतदारांचा ते अपमान करतात हे 2019ला पण सिद्ध झालंय. आणि ज्या मुस्लिम समाजानं आता मतदान केलं, ज्या दलित बंधू भगिनींनी आता मतदान केलं, त्यांना सुद्धा ते कुठं किंमत देतात. ते म्हणतात आम्ही आमच्यामुळेच निवडून आलो. त्याच्यामुळे सगळ्यांना कळलेलं आहे, फार मोठ्या मताधिक्यानं आमचे उमेदवार जिंकतील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. सर, शरद पवार भ्रष्टाचारांचे मोठे सरदार असं अमित शहाने भाष्य केले, बघितलं काल. आज जी दापोलीमध्ये बैठक झाली, माजी पालकमंत्री यांनी बैठकीचं तर खेडमध्ये पणन महामंडळाचं स्टोरेजचं काम सुरू आहे. गेले खूप मला वाटतं 1.5 वर्षापासून त्याचं काम सुरू आहे. त्याच्या संदर्भामध्ये पुढे काय वाटतं? नाही, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून आवाहन केलं. त्याच्यामध्ये योगेश कदम साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. ते शेतकऱ्यांसाठी अतिशय केंद्रबिंदू असणारं ठिकाण ठरणार आहे. जे सेंद्रिय भाजीपाला असतो किंवा अन्य ज्या काही गोष्टी फळबिळं असतात यांचं स्टोरेज करून, पॅकेजिंग करून, त्याचं मार्केटिंग करून जर आपण परदेशामध्ये पाठवलं तर फार मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.